हाय, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा, मी पहिला 30 साईजचं पेपर कटिंग तुम्हाला कसं करायला सांगितलेलं त्याचा पण पार्ट येणार आहे बघा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण पेपर कटिंग केलं ना तर आपल्याला कुठल्या म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप ठेवायचं समजतं त्याचा पण व्हिडिओ आलेला आहे, तो पण व्हिडिओ बघा. आणि त्याचा पुढचा पार्ट म्हणजे फ्रंट पार्ट कटोरीचा आहे, तो स्टिच कसं करायचा. मग त्या कुठलाही पार्ट असू द्या, 32 साईज 34 साईज किंवा 38 साईज असू द्या, कुठलाही पार्ट तुम्हाला जर कमी वेळेत झटपट स्टिच करायचं असेल ना तर त्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. म्हणजे झटपट आपला ब्लाऊज झटपट वेळेत आपण स्टिच करू. तर मी व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि स्टेप जसं मी फॉलो केले ना तसं का. आणि रेग्युलर जी मी ट्रिक वापरते तीच तुम्हाला सांगणार आहे की मी बाबा वेगळं केलंय तुम्हाला वेगळं दाखवते असं काही सुद्धा नाही. मी सेम तुम्हाला प्रोसेस एकच सांगणार आहे. मी जसंही करते तसं जी मी ट्रिक वापरते तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण कसं आहे, जशी मला झटपट मी ब्लाऊज शिवते तसं तुम्हाला पण शिवता आलं पाहिजे असंच मी सांगणार. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. का सगळ्यात अगोदर इथं बघा, हा बघा बाहीचा पार्ट आहे, हा आपण ठेवून देऊया. फक्त मी फ्रंट साईड तुम्हाला सांगणार स्टेप बाय स्टेप काय करायचं. हा घेतलेला अस्तर म्हणजे आपल्याला पुढे गळ्यासाठी, कारण आपण बॅक पार्ट आपण स्टिच करणार नाही आहोत. बॅक पार्ट स्टिच केला का त्याचा आपल्याला हा काढता येतो. हा घेतलेला आहे बघा आपला पुढचा पार्ट. आता सांगते पुढचा पार्ट काय करा. ही योगपट्टी आहे, ही साईड फिटिंगचा भाग आणि ही कटोरी. आता ठेवताना बघा एकदम साधी सोपी ट्रिक सांगणार. आता बघा, सगळ्यात अगोदर कटोरी पार्ट घेतलेला आहे. कटोरी पार्ट हो का, हे दोन आपल्या कटोरी असते. स्टेप बाय स्टेप सांगणार, कारण काय होतं, जे रेग्युलर शिवणार ना त्यांना माहिती पडतं, पण जे नवीन शिकणार त्यांना बाबा माहिती पडत नाही बाबा की कसं काय कुठलं करायचं ना. तर त्यांच्यासाठी हा बघा खास मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं का. आणि जरी अजून काही यातली माहिती लागली ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करत जाऊ. मी काही जरी तुम्हाला लागलं तर नक्की सांगेन. आता बघा, हे घेतलेलं आहे दोन्ही ब्लाऊजचे. आता नेहमी सांगत असे ब्लाऊजचा पॅटर्न ठेवताना हो का, सरळ बाजू खाली ठेवायची, उलटी बाजू वर ठेवायची. आणि ठेवताना अजून एक साधी सोपी ट्रिक सांगणार आहे. म्हणजे समोरासमोर ठेवताना बघा, कटोरीचं काय करायचं ना, भाग रेग्युलर शिवण्यासाठी ठीक आहे, पण जे नवीन शिकणार त्यासाठी बाबा कटोरीचा पार्ट एका साईडला जातो आणि त्यासाठी काय करायचं हो का, हा पार्ट घेतलेला हा बरोबर व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. म्हणजे व्यवस्थित असा पार्ट बसला पाहिजे हो का, असं ठेवून घेतलेला आहे. आता बघा, हा आपला हुकपट्टीचा म्हणजे आईपट्टीचा भाग समोर येऊन द्यायचा. तसंच हा दुसरा पार्ट बघायचा. जसा हा पार्ट ठेवला तसा हो का, दुसरा पार्ट पण असाच व्यवस्थित ठेवून घ्यायचा. तर हे बघा, दोन्ही समोरासमोर आलेले आहेत. हे पूर्ण राऊंडला छान असं पण अस्तरला ब्लाऊज स्टिच करून घ्यायचं. म्हणजे ब्लाऊज बरं हे आपण कटोरी पार्ट पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं. चला स्टिच करायला घेऊया. एक तुम्हाला कटोरी जोडून दाखवणार आहे, मग दुसरी लगेच मी जोडून घेणार आहे. एक कटोरी जोडली की दुसरी पण आहे असं सेम जोडायचं बाबा. आता मी काय मी कसं मध्ये व्हिडिओ कट केला तर तुम्हाला समज असं नाही, जसं हा पार्ट स्टिच केलाय ना तसंच तो पार्ट स्टिच करायचा आहे. फक्त एवढंच समोर मी सांगितलं असेल ट्रिक वापरा नक्की. आता एवढा सगळ्यात अगोदर व्यवस्थित आपण ठेवूया. स्टिच करून घ्यायचं. हो का, ह्यास आपण जोडून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता दिसून येत नाही तुम्हाला कसं, दोन्ही सेम असल्यामुळं, पण आपल्याला सेमच मॅचिंग असं आपण अस्तर लावलेलं आहे. आता हा घेतलेला आहे बघा. आता आपण दुसरा पार्ट घेऊया. जसा हा पार्ट समोर आलेला आहे तसा हा पार्ट समोर येऊन द्यायचा. फक्त कुठलाही पार्ट, हा पार्ट जोडायचा असेल कटोरी साईडचा किंवा हुकपट्टीचा साईडचा असू द्या, तो पार्ट समोरासमोर आला पाहिजे. म्हणजे काय होतं, आपली कटोरी एकीकडे जात नाही. हे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत. पण हा लगेच आपण कट करणार नाही, एक्स्ट्रा असतं. काय करायचं, सगळे चारही पार्ट एकत्र व्यवस्थित ब्लाऊज चारही पार्ट बघा आपण एकत्र व्यवस्थित करून घेणार. तो मगच परत एक्स्ट्रा आपला ब्लाऊजचा कपडा आहे आपण कट करून बाजूला करून घेणार. आता सगळं बघा मी साईड फिटिंगचा भाग घेतलेला आहे. दोन असे मी कट करून घेतलेले जॉईंट होते ते. आता ठेवताना बघा व्यवस्थित, जसं मी पहिलं कट सांगितलं तसं
उलट्या बाजूवर दोन्ही पार्ट समोरासमोर आला पाहिजे. फिटिंगचा पार्ट किंवा कटर जोडण्याचा पार्ट समोरासमोर आला पाहिजे दोन्हीकडनं, म्हणजे बरोबर त्यावेळी आपला समोरासमोर भाग येतो, नाही तर एका साईडला आपलं जाण्याची शक्यता असते. त्यामुळं बघा उलटा भाग व्यवस्थित म्हणजे ब्लाऊजचा ठेवून घ्यायचा. त्याच्यावर बघा असं सरळ बाजू खालच्या साईडला, उलटी वरच्या साईडला केलेलं आहे आणि व्यवस्थित हो का असं ठेवलेलं आहे. जसं हा पार्ट ठेवला तसं त्या साईडचा पण पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचा, मग स्टिच करायला घ्यायचं. पहिल्यांदा आपण बघा मोठे शिलाईवर व्यवस्थित आपण चारी साईडला स्टिच करून घ्यावं, म्हणजे अस्तर ब्लाऊजला जोडून घ्यायचं व्यवस्थित. जसं मी सांगते झटपट तसं हा पार्ट लगेच जोडला की लगेच दुसरा घ्यायचा जोडायला, की कुठं जोडून घ्यायचं पूर्ण, कारण वेगवेगळं करत बसायची काहीच गरज नाही. आता हे बघा आपलं जोडून झालेलं आहे. आता लगेच बघा का दुसरा घ्यायचा, दुसरा घेतलेला आहे तो लगेच व्यवस्थित असं लगेच जोडायचा, सगळं लगेच दुसरा जोडून घ्यायचा. फक्त व्यवस्थित गुढी वगैरे येऊन द्यायची नाही, एवढी काळजी घ्यायची. हा लगेच जोडून झाला की लगेच कटर जोडायची, वेगवेगळं काहीसुद्धा करायची गरज नाही, वेगळं काढा आणि हे करा आणि ते करा, काहीच नाही. आता हे बघा दोन्ही पार्ट समोरासमोर झालेत का बघून घ्यायचे. हो का झालेत समोरासमोर, दोन्ही व्यवस्थित छान असं झालेलं आहे. कटोरी वगैरे पण दोन्ही आपण जोडून घेतलेले आहे जसं समोरासमोर. आता एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तसं कट करून घेऊया व्यवस्थित. चारही कपडे म्हणजे दोन्ही साईड फिटिंगचे भाग, कटोरीचे भाग, पार्टचे सगळं आपण एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया. पूर्ण कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघा, कट करून झालेले. कटोरीचे पण एक्स्ट्रा आपण कट करून घेतलेलं आहे. फक्त एक्स्ट्राच आहे तेवढं कट करून घ्यायचं, असं कट करून द्यायचं नाही. दोन्ही पार्ट आपलं बघा दोन्ही एकसारखे समोरासमोर आलेले आहेत. एवढे काळजी घ्यायची म्हणजे बरोबर आपला ब्लाऊज बघा काहीच नाही, झटपट आपला छान असं ब्लाऊज स्टिच करून होणार आहे. कमी वेळेत पण बघा आपण छान असं ब्लाऊज स्टिच करू शकतो. तर कटोरी पहिल्यांदा घ्यायची, कटोरीचा बघा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. करताना बघा उलट्या साईडला आपण म्हणजे आतल्या साईडला अस्तर साईडला आपण टक्स देणार, टक्स का मध्य करून घ्यायचा. बघा बंद बाजूकडे 1 इंच घ्यायचं आणि 2.5 इंच वर घ्यायचा, म्हणजे रुंदी 1 इंचाची डबल घडी करून आणि 2.5 इंच उंची घ्यायची आणि टक्स तिरका असा द्यायचा आणि आपण स्टिच करून घ्यायचं टक्स. आता बघा हे झालेलं आहे, मी टिक मार्क करून घेतलं. तसं जशी ह्या कटोरीला आपण तेवढंच माप घेतलं तसं त्याच कटोरीला व्यवस्थित असं माप घ्यायचं आणि बघा आपण छान असं डबल करून आपण तिरकं छान असं स्टिच करून घेतलेलं. एकदम छान असं बघा आपली कटोरी तयार झालेली आहे, एकदम मस्त फिनिशिंग वगैरे बघा किती छान आलं. जशी ही स्टिच करून घेतली तशी दुसरी पण आपण जसं घेतले तसंच व्यवस्थित एकसारखे स्टिच करून घेतलेले. स्टिच करून झाले की आता बघा इथं घ्यायचं साईड फिटिंगचा भाग घेतलेला व्यवस्थित कटोरी त्याच्यावर ठेवायची बघायचं आणि व्यवस्थित बघा आता जोडताना जसं आपण घेतले तसंच व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो ना, आपण शिलाई मार्जिन जेवढंच घेताना घेतले ना तेवढंच घ्यायचं व्यवस्थित. असं दोन्ही पार्ट एकसारखे धरायचे, स्टिच करून घ्यायचं, कमी जास्त होऊन द्यायचं नाही. मग कमरेचा साईड फिटिंगचा भाग कमी झाला आणि कटोरी वाढली असं करून घ्यायचं दोन्ही जर एखादा पार्ट जर जास्त वाटतो तर दुसरा पार्ट जराशी नॉर्मली असं खिचून घ्यायचा, बरोबर छान असं जोडून घ्यायचं. जोडून झालं की डबल शिलाई देऊन घ्यायची. आणि जरी वाटतं धाग्यावर निघते तर साईडला ज्याचं फिटिंग आपण म्हणजे जेवढं आपण शिलाई मार्जिन स्टिच केलं त्याच्या पुढच्या साईडला आपण एकदम बारीक शिलाई करून घेऊ शकतो, म्हणजे वगैरे धाग्यावर निघण्याची शक्यता नाही. आता बघा जसे ती कटोरी जोडली तशी हे पण कटोरी जोडून घ्यायची. फक्त जसं मी सांगितलं तसं ना, जसं हा भाग बरोबर आपण कुठलं जास्त आहे तो आपण कमी तो खिचून घ्यायचा किंवा जो वाढता आहे तो आपल्याला लूज धरून जोडून घ्यायचा. देताना डबल शिलाई देऊन घ्यायची, दोन्हीला पण एकसारखी डबल शिलाई देऊन झालेले दोन्ही बघा कटोरी एकसारखे आपले छान असं जोडलेलं आहे. आता बघा इथं तुम्हाला जर ब्लाऊज जरा वगैरे धागे वगैरे निघाले दिसते ना तर परत शेवटी आपण छान असं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे एकदम छान ब्लाऊज फिनिशिंगमध्ये. पूर्ण ब्लाऊज रेडी झाले की प्रेस करून घ्यायचा. दोन्ही कटोऱ्या जोडून बघा खालच्या साईडला जरा नॉर्मली वाढले ते एक लेवल करून घ्यायचं. दोन्ही पार्ट एक्स्ट्रा वाढलेले एकसारखे करून घेऊया. आता बघितलं एक पट्टी घेतली, एक पट्टी जोडताना मी डायरेक्ट जोडणार नाही, पहिल्यांदा तयार करून घेऊन मी जोडणार. मग सगळ्यात अगोदर बघा आता हिथं पण एक पट्टी जोडताना बघा परत आपलं जमलिंग होतं ना एका साईडला जाते ना, त्याच्यासाठी काय करायचं सगळ्यात अगोदर बघा मी ब्लाऊज खाली सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवून ना खालच्या साईडला आपण जोडून घेतलेलं. आता दुसऱ्या साईडला तसंच नाही करायचं, तर दुसऱ्या साईडला खाली अस्तर ठेवायचा आणि एक पट्टीची एक पट्टी सरळ वर म्हणजे खाली ब्लाऊज ठेवायचा आणि अस्तर वर ठेवायचा आणि जोडायचं. जोडता पण एक पट्टी मी खालच्या साईडला जोडते, जे आपण आकार दिला तिकडे जोडायचे नाही, खालच्या साईडने व्यवस्थित जोडून घ्यायची. दोन्ही बघा एक अस्तर खाली ठेवून ब्लाऊज ठेवलेला आणि एक ब्लाऊज खाली ठेवून अस्तर ठेवलेलं असं केलं तर. आता बघायचं समोरासमोर आली का चेक करून घ्यायची एकदा, म्हणजे आपण पुढे स्टिच करायचं. फक्त एक महत्त्वाची बरोबर व्यवस्थित असं दोन्ही एकसारखं आले का बघून घ्यायचं. तर दोन्ही बघा एकसारखं समोरासमोर आलेलं आहे. तर बघा आता दाब शिलाई देऊन घ्या. दाब शिलाई देता मी रेग्युलर सांगतो अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. दोन्ही ह्याला पण दाब शिलाई देऊन झाली की बरोबर असं फोल्ड करायचं, अस्तर आतल्या साईडला लावायचं आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. अस्तर बाहेर येऊन द्यायचं नाही, बरोबर ब्लाऊजून दोन्ही एकसारखं धरायचं
आणि दोन्ही पण असं स्टिच करून घ्यायचं. पूर्ण अस्तर त्या जे ब्लाऊजचं आपण घेतलेलं आहे पट्टी त्याला पूर्ण जोडून घ्यायचं व्यवस्थित. आणि जर नॉर्मल तुम्हाला वाटते ना बाबा एक्स्ट्रा इकडे तिकडे झालं आहे ना ब्लाऊजचं, तरी आपण कट करून घ्यायचं. व्यवस्थित हो का आपलं झालेलं आहे. तर दोन्ही व्यवस्थित असं आपण पूर्ण बघा दोन्ही एक पट्ट्या व्यवस्थित असं ब्लाऊज आणि अस्तर व्यवस्थित एकसारखं जोडून घ्यायचं. जोडून झाले की पुढे तुम्हाला सांगते एकदम झटपट करायचं. लगेच हा पार्ट घेतला लगेच दुसरा पार्ट घ्यायचा, मग ते काढा आणि ते वेगळं करा असं काही करायची गरज नाही. दोन्ही बघा एक पट्टी आपल्या तयार झालेल्या आहेत. आता बघा कटोरीचा पार्ट घ्यायचा, बरोबर बघून ठेवायचं. खालच्या साईडनं व्यवस्थित बघा असं म्हणजे सरळ बाजूकडे एक पट्टी ठेवायची. फक्त ठेवताना एक पट्टी जो आपण आकार दिला आहे त्या आकारावर व्यवस्थित असं ठेवायचं. आणि जोडताना पण बघा एक पट्टी जोडताना पण एक महत्त्वाची टिप्स, जास्त आतल्या साईडला धरायची आहे. जराशी नॉर्मली हुकपट्टी किंवा काचपट्टीच्या साईडला जरा पुढे धरायची थोडीशी नॉर्मली, म्हणजे बरोबर नाही तर ते जास्त आत धरलं का नाही तिरकं जाऊ शकतं. त्यामुळे कधीही कुठली तुम्ही जरी डायरेक्ट कपड्यावरून जोडत असाल ना आत फोल्ड करून तरी असंच करायचं. तर नॉर्मली पुढे ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. दोन्ही व्यवस्थित बघा डबल शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देऊन झाले की एकदा आपण बघा दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई तुम्हाला एक पट्टी पाहिजे किंवा कटोरी साईडला दिली चालेल, पण मी एक पट्टीवर दाब शिलाई देत असते. आणि दोन्ही पार्ट बघा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. व्यवस्थित जोडून जेवढं आपण शिलाई भाजी घेतली ना तेवढंच व्यवस्थित घ्यायचं, जोडून घ्यायचं पूर्ण. व्यवस्थित आपलं जोडून झालेलं आहे. दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि साईडला जे आपलं फिटिंग साईडला हुकपट्टी काचपा साईडला ना तिथं पण व्यवस्थित बघा स्टिच करून घ्यायचं. आणि एक्स्ट्रा कपडा इथं एक लेवल करून कट करून घ्यायचा, म्हणजे बरोबर आपलं बघा आता एक्स्ट्रा आलेलं आहे. थोडं नॉर्मली कट केलं तर चालतं, पण कमी पडू नये कारण तिरकस जाऊ नये. आपल्याला पुढं बघा आता आयपट्टी आणि हुकपट्टी आपण करणार. तर हुकपट्टी आणि आयपट्टी करण्यासाठी बघा तर सगळ्यात अगोदर बघायचं तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या ब्लाऊजच्या. तिरकस पट्ट्या काढायच्या म्हणजे गळा वगैरे छान असं स्टिच होतो. दोन्ही साईडला जेवढ्या तुम्हाला तिरकस पट्ट्या लागतात तेवढ्या घ्यायच्या, म्हणजे कोणाला कमी जास्त लागते ना तेवढं असं घ्यायचं तिरकस पट्ट्या घेऊ नका. दोन्ही एकसारखं सरळ बाजू धरायची. घेताना मी एक्स्ट्रा घेतल्या म्हणजे डबल आपण फोल्ड करून करा. दोन्ही बघा व्यवस्थित असं एकसारख्या तयार करून घ्यायची, म्हणजे आपली गोटपट्टी तयार करून दोन्ही झाल्या की मग पुढे तुम्हाला सांगतो गोटपट्टी वगैरे कशी लावायची. कुठलाही गळा तुम्ही स्टिच करताना ना असं तिरकस पट्ट्या काढल्या ना गळा छान असं स्टिच वगैरे होतो. तर आता बघा आपण दोन्ही पट्ट्या छान अशा आपण दोन्ही गळ्यासाठी छान अशा तयार करून घेतलेल्या आहेत. जरी तुम्हाला वाटते ना तर ते तुम्हाला गळापट्टी करायची नसेल ना तुम्ही आतल्या साईडला पण पट्टी फोल्ड केली तरी चालेल. आता छान तयार झालं. बघा मी दुसरा कपडा घेतलेला आहे म्हणजे अस्तर घेतलेला आहे, त्याला आपण हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी घ्यायचा. बघा सगळ्यात अगोदर जो आपल्याला हुक लावण्यासाठी करायचा ना तो खालच्या साईडला बघा ठेवायचं फोल्ड करताना फक्त जेणेकरून फोल्ड आतल्या साईडला गेलं पाहिजे. वरच्या साईडला एवढी काळजी घ्यायचं, जोडून घ्यायचं. वरच्या साईडला फोल्ड करायची काही गरज नाही, आपण तिथं गळापट्टी करणार. आता दुसरं बघा जे हुक लावण्यासाठी करायचं ते आपल्याला बघा सरळ कपड्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं, म्हणजे सरळ ब्लाऊजवर ठेवायचं आणि खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं, कारण जेणेकरून ते फुलं आत शिलाई गेले पाहिजे. जोडून घ्यायचं. जोडून झाले की सांगते दाब शिलाई देताना मी सांगत असते अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. आता बघा ह्याच्यावर पण मी छान असं अस्तरवर दाब शिलाई दिलेली आहे. व्यवस्थित असं दाब शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही पार्टला ठेवून घ्यायची. जी आपल्याला आयपट्टी करा म्हणजे हुक अडकवण्यासाठी करायची ती पट्टी वरती आली पाहिजे आणि जी हुक लावायची ती पट्टी आतल्या साईडला गेली पाहिजे. आणि व्यवस्थित बघा आता आपण हुक अडकवण्यासाठी जी पट्टी घेतली ती व्यवस्थित फोल्ड करायची. जिथं बरोबर आपण पट्टी जोडली तिथं मधोमध अशी ठेवायची, मधूनच स्टिच करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं बघा हुक लावण्यासाठी व्यवस्थित छान असं आयपट्टी छान अशी तयार होते. आणि दुसरं बघा आपण जी हुक लावण्यासाठी करतात ती पण फोल्ड आतल्या साईडला पूर्ण पट्टी फोल्ड करून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून बाहेर वगैरे शिलाई दिसू नये. पूर्ण पट्टी फोल्ड करून व्यवस्थित बघा तिरकी जाऊन द्यायची नाही, व्यवस्थित करून शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित बघा शिलाई करून झाली किंवा शिलाई करून झाली एक्स्ट्रा ही तर आपण कट करून घेऊया, म्हणजे बघा एकसारखं छान असं आयपट्टी आणि हुकपट्टी लावून झालेलं आहे. एक्स्ट्रा ही तर आपण साईडला कट करून घेतलेलं आहे. कट करून बघा छान असं आपलं फिनिशिंगमध्ये एकसारखं आपलं दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तर आता बघा ही एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण बघा डायरेक्ट जर आपण गोट लावाय घेतले ना तर गळा वगैरे कमी जास्त असेल ना तर शोल्डर उतरणे शक्य असेल. मग त्यामुळे काय करायचं सगळ्यात अगोदर दोन्ही एक प्रमाणात हुकपट्टी आणि आयपट्टी काय ठेवून बघून घ्यायचं. जर एखादं जर वाढतं कमी जास्त झालं तर एक लेवल करून घ्यायचं. आता बघा इथे एक पार्ट वाढलेलं आहे ते व्यवस्थित आपण एक लेवल कट करून घ्यायचं तेवढाच, म्हणजे बरोबर आपलं काय होतं नाहीतर तो पार्ट वाढला आपण आहे असंच ठेवलं का नाही तर आपलं हुकपट्टी आयपट्टी पण लावताना कमी जास्त होणार आणि शोल्डर पण उतरणार. त्यामुळे व्यवस्थित दोन्ही चेक करून घ्यायचं. दोन्ही चेक करून घेतलं की बरोबर झालेलं आहे. आता बघा आपण जे आपण गळापट्टी घेतलेली ती गळापट्टी व्यवस्थित वरच्या साईडने ठेवायची.
शोल्डरकडे लावताना पट्टी फोल्ड करायची खालच्या साईडला काही गरज नाही. जर आपण हुक पट्टीकडे किंवा आय पट्टीकडे लावताना मग तेवढं फोल्ड करायचं, म्हणजे आतल्या साईडला व्यवस्थित गेलं पाहिजे. आणि पूर्ण गळ्याला पट्टी जेवढं आपण शिलाई माझी घेतली तेवढं लावायची. आणि जरी तुम्हाला वाटते ना की बाबा पट्टी छोटी होते तर मी मोठी जरा घेतली नॉर्मल तरी चालेल, कारण जास्त पण राहिली तर ना मग आपल्याला जर वाटते ना बाबा एक्स्ट्रा पट्टी आतल्या साईडला गोट करून राहिली ना तर त्याला हात शिलाई पण करू शकता. खालच्या साईडला का पट्टी नॉर्मली अशी फोल्ड करायची थोडीशी, जेणेकरून असा गोट आला पाहिजे. मी व्हिडिओ दाखवले तसं, आणि व्यवस्थित असं गोटीला असं करायचं आणि पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं. फक्त जे आपण आता इथं बघा आय पट्टीकडे आलेलं नाही तिथनं पट्टी लावताना खालच्या साईडला बघा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं जराशी कपडा, जेणेकरून शिलाई वगैरे किंवाच धागे वगैरे निघून आहेत. आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायची शिलाई, म्हणजे गोटला निघणार वगैरे शक्यता नाही. छान असं बघा झालेलं आहे आपले, एकदम छान असं. आता दुसरी बघा पट्टी घेतलेली आहे ती बघा व्यवस्थित असं. आता एक पट्टी आपल्याकडे गळ्याकडे लावायचीच नाही, एक पट्टी आय पट्टी किंवा काच पट्टीकडे येते ना तिथं बघा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण गळ्याला छान असं लावून घ्यायचं. नॉर्मली आपण जेगुरला लावतो तसं व्यवस्थित असं लावून घ्यायचं. पट्टी लावून झाली की खालच्या साईडला व्यवस्थित अशी पट्टी फोल्ड करून, जेवढी ह्या साईडला आपण गोटची पायपिंग केली तेवढीच ह्या साईडला काय म्हणजे एकसारखी पायपिंग होणार आहे. तर बघा एकदम साधं सिंपल छान असं बघा मी ब्लाऊज पुढचा पार्ट स्टिच कसा करायला सांगितलेला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही असं ट्रिक नक्की ट्राय करा. एकदम छान असं बघा आपलं बारीक जेवढी पाहिजे जेवढी बारीक मोठी जाड अशी आपल्याला गोट करून घ्यायचं. डोकं छान असं गोट करून झालेलं आहे. ते एक्स्ट्रा धागे वगैरे असेल ते कट करून घेऊया. छान असं एकदम साधं सिंपल बघा आपली पायपिंग तयार झालेली आहे. तर बघा गळा वगैरे व्यवस्थित ठेवून बघायचा, गळा वगैरे एकसारखा आलेला आहे. छान असं गोल आपण गळा केला कटोरीसाठी बघा, एकदम साधं सिंपल छान असं बघा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर बघा गळा वगैरे एकसारखं किंवा पायपिंग वगैरे बघा एकसारखे आलेलं आहे. तर फिनिशिंग वगैरे बघा पाठवून पुढून फिनिशिंग बघा एकसारखं आलेलं आहे. तर बघा तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि चेक करून घेतलेलं. तर गळा वगैरे बघा कमी जास्त झाले नाही किंवा आयपट्टी झाली नाही. तर चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.